मेनकानं शौर्याला का गायब केलं असेल? हा, ह्यामागं काय कारण आहे? आई, मी मेनकाच्या खोलीत गेले होते ते एन्व्हलप शोधायला. ते माझ्या हाती लागलं, पण मी जेव्हा पाहिलं तेव्हा ते रिकामं होतं. पण त्यात पहिले फोटो होते, हे नक्की. फोटो? कसले फोटो? ते नेमके कसले फोटो होते याचा शोध नाही लागला अजून. पण एवढं नक्की की ते फोटो मेनकाच्या विरुद्धचे पुरावे असणार. आणि ते जर शौर्याच्या हाती लागले तर तो आपल्याला येऊन सगळं सांगेल. म्हणून तिने त्याला गायब केलंय. तो आता कुठे आहे याचा नेमका अंदाज येत नाहीये मला. शौर्याच्या चप्पल म्हणजे शौर्य कुठेच गेलेला नाही, तो घरीच आहे. हॅलो मॅडम. हॅलो, ऐक. मेन रोडवरनं किंवा हायवेवरनं गाडी टाकू नगस. होय मॅडम. इथं घरात कळलंय ते कधी बी पोलिसात कळवतील आता. हा हो. त्यामुळं जमल तेवढं आड वाटेनं आतमधूनच गाडी टाक. काय बी कर, पण पोलिसाच्या हाताला लागू नगस. होय मॅडम. हा. शौर्य, 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 शौर्य. शौर्य, शौर्य कुठे आहेस बाळा? शौर्य, 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 शौर्य. ताई, इथेही नाही येतो. शरू, मला असं वाटतं निर्मला त्यांच्या खोलीत असेल. मी बघते. हा. अक्षरा, परत कशा पायी आली आहेस इकडं? हा, इथं काय काम आहे आता? आत्या, मगाशी मी आलो होते तेव्हा माझं कानातलं पडलं बहुतेक इथे, ते बघायला आले. अगं, त्या कपाटात सापडणार आहे वय तुला? अक्षरा, शोध शोध. तुला काय कानाकोपरा शोधायचा आहे ना, तो शोध. पण तुला जे पाहिजे ते काही इथं मिळायचं नाही. इतकी उलथापालत करूनही ही शांतच आहे. याचा अर्थ शौर्य इथे नाहीये. अक्षरा, निघ. निघ अक्षरा.
शौर्य 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 ऐक अक्षरताई ताई तू सांगितलंस तसं आम्ही अख्खं घर पालथं घातलं पण शौर्य कुठेच नाहीये. वय ग अक्षरा, समद घर पालथं घातलं पण कुठेच पत्ता नाही त्याचा. अक्षरा, तुला खात्रीनं असं वाटतंय ना व की तो घरातच आहे? आई शौर्य घरीच होता. आई या खुणा बघा ना. ह्या गोण्या इथून कोणीतरी ओढत नेल्याच्या खुणा आहेत ह्या. हा पण मग मी सकाळी टॉवेल वाळत टाकायला इथे आले होते. मी टॉवेल वाळत टाकून निघाले आणि इथे आल्यावर मला ठेस लागली म्हणून खाली बसले आणि मला इथे काहीतरी पडल्यासारखं जाणवलं म्हणून मी बघितलं. उठून तिकडे जायला निघाले तेवढ्यात मेनका आली अचानक समोर. मला 2 मिनिटं कळलंच नाही ती अचानक अशी समोरून काय बडबडायला लागली. मला थोडासा संशय आला पण तेव्हा मला काही असं संशयास्पद वाटलं नाही. पण आता मला त्याच्या काही लिंक लागतात. आई त्यानंतर मी घरी येत होते पण वेगाने एक टेम्पो बाहेर जाताना बघितला. मला तेव्हाही काही कळलं नाही पण या सगळ्याची लिंक मला आत्ता लागते. कदाचित त्याच टेम्पो मधून. ताई तुला त्या टेम्पोचे काही डिटेल्स आठवत आहेत का? काही म्हणजे कलर किंवा नंबर प्लेट? शरू अगं अक्षरा, प्रयत्न कर ना, काहीतरी आठवल तुला. टेम्पोचा नंबर MH09 4258 MH09 4258. मध्ये काय होतं? मध्ये काहीतरी होतं. BL MH09 BL 4258. येस, हाच नंबर होता टेम्पोचा. हाच नंबर होता. ही फाईल घ्या, काम तातडीने झालं पाहिजे. हां बोला मॅडम. इन्स्पेक्टर कदम, मी एक नंबर सांगते, नोट करून घ्या पटकन. हां एक मिनिट. बोला. MH09 BL 4258. याच टेम्पोमध्ये शौर्य आहे. काहीही झालं तरी हा टेम्पो आपल्या हातनं निसटता कामा नये. हो ठीक आहे मॅडम, मी हा नंबर लगेच सगळ्या नाक्यांवरती पाठवतो. तुम्ही काळजी करू नका. आणखीन एक महत्वाची गोष्ट, मला असं वाटतंय टेम्पो हायवेवरून घेणार नाहीत, कुठल्या तरी आड रस्त्याने घेतील. त्यामुळे प्रत्येक आड रस्त्याला सिव्हिल पोलीस पेट्रोलिंग आणि नाकाबंदी दोन्ही सुरू ठेवा.
हा टेम्पो हातचा जाता कामा नये हा. मॅडम काही काळजी करू नका, मी बंदोबस्त चोख करतो. ठीक आहे. आई अंबाबाई, आई अंबाबाई, शौर्याला सुखरूप ठेव. त्याला काही होऊ देऊ नकोस. अक्षरा, माझा अंदाज खरा ठरला. शौर्याला मेनकानेच गायब केलंय. काय आगमन तुला कसं कळलं? तिने स्वतःच्या तोंडून कबूल केलंय. काय? अगं मग अक्षरा शौर्य कुठे आहे आणि आपण इतक्या वेळ वाट का बघत बसलोय? चल की मेनकाला पोलिसात ताब्यात देऊ. चल. नाही, शौर्य कुठे आहे तिने अजून सांगितलेलं नाहीये. आपल्या हातात तिच्या विरुद्ध काहीच पुरावे नाहीत, त्यामुळे आपण कुठलीच ऍक्शन नाही घेऊ शकत आता. पण मला साधारण अंदाज लागलाय की तो कुठे असेल. मी तसं इन्स्पेक्टर कदमांना कळवलंय. मला खात्री आहे लवकरात लवकर शौर्य आपल्या हाती लागेल. इन्स्पेक्टर कदमांचा फोन आहे. घे घे, काय म्हणतात? हॅलो, हा कदम बोला. चला. हा, चल चल. चल पटकन. हॅलो मॅडम. हा, कुठं आहेस? म्या शेप फाट्या पत्र आलोय. ऐक, प्लॅन मध्ये जरा बदल करायचाय. हा. ते पोतं तुझ्या टेम्पोतून उतरवायचं आणि हायवे वरून जाणारी कुठली बी बस आपल्या गावाकडे जाणारी जी असेल त्यामध्ये ते पोतं टाकून द्यायचं आणि तू तिथून सटकायचं. कळलं? अहो मॅडम, ते बसवालं पोतं कसं घेईल? काही नाही, काही नाही सांगायचं. भाजीचं पोतं आहे, पेट वडगावला आमचा माणूस येऊन तिथून उतरून जाईन ते पोतं. कळलं? आणि तू तिथून बाजूला व्हायचं. होय होय. पुढचं 8-10 दिस, कळतंय? 8-10 दिस हा नंबर चुकून बी डायल करायचा नाही. आलं ध्यानात? ओ होय मॅडम. हा, ठेव फोन. आयला ह्याला बी आत्ताच पंक्चर व्हायला पाहिजे होतो. होय. हा, अरे थोडा वेळ थांबला असतास तर हे काम फत्त झालं नसतं. पंक्चर झालं नाही, केलंय. हा खेळ खिळ्यांनी सुरू झाला होता ना, मग खिळ्यांवरच संपेल, नाही का? शौर्य, 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 हे शौर्य,
ए शौर्य, डोळे उघड. ए बाळा, डोळे उघड. शौर्य, शौर्य. शौर्य, ए शौर्य, शौर्य, उठ बाळा. शौर्य. सोडा होय हा पळतोस कुठं गाबड्या. अरे तुझ्या मैत्याच्या ना जंगी तयारी करून आलोय मी. अरे 4 पैशा पायी एवढ्या जीवाची खेळतोयस होय हा. लाज नाही वाटत तुला. अरे कुठं फिरशील ही पाप. तुला आता मी सोडतच नसतोय तुझ्या. साहेब आवरा स्वतःला. कायदा हातात घेऊ नका तुम्ही. अहो या पटकन. शौर्य सापडलाय. पटकन या. शौर्य सापडलाय. अहो शौर्य, त्याला खाली उतरा. शौर्य, बेशुद्धच आहे अजून. शौर्य, अक्षर, ए शौर्य, ए शौर्य, उठ बाळा. शौर्य, 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 अय शौर्य. अक्षरा चल घरला. आता मी अंतरा सोडायचं नाही बघ. थांबा जरा. आपल्याला अशी अविचाराने पावलं टाकून नाही चालणार आहे. अहो मेनकाच्या बाजूने येत अजून आपल्या. आणि आपण चुकीचं पाऊल उचललं ना तर सगळी गडबड होऊन जाईल. अगं मग अक्षरा तिला काय असं सोडून द्यायचं होय. नाही, आजपर्यंत आपण माझ्या प्लॅननी चालत आलो, पण आता या सगळ्याचा शेवट तुमच्या मार्गाने होईल. ताई काय म्हणालीस? शौर्य सापडला? हो शरू, शौर्य सापडला. मी बांधलेला अंदाज करेक्ट होता. सापडला आपला शौर्य. देवी आईची कृपा आहे. अक्षरा, आज रथ सप्तमी आहे. देवी आईची पालखी आपल्या घरी येण्याचा दिस. आजच्या मुहूर्तावर देवी आईनं दृष्टांत दिला बघ. आता लवकरात लवकर शौर्याला घेऊन घरी ये. आई आता शौर्य बेशुद्ध अवस्थेत आहे. त्याला डॉक्टरांकडे घेऊन जातो आणि मग येतो. अक्षरा, अजून बेशुद्ध आहे त्यो. आई काळजी नका करू. येईल तो थोड्या वेळात शुद्धीवर. हा, काय करायचं त्या मेनकाचं. काय हाल केलं तो. केवढासा जीव आहे तो. काय नाही आता लय झालं. तिला का नाही आत्ताच्या आत्ता जातो आणि घराच्या बाहेर हाकलतो. बारक्या, बारक्या, रागाच्या भरात आपल्याला काहीही करायचं नाहीये, कळतंय का तुला? शांत राहा आता. मी आता खरं तर सगळ्यांनाच सांगेन, सगळ्यांनीच थोडं शांत राहून संयमाने वागूया. आता शौर्याला शुद्धीवर येऊ देत. तो जोवर शुद्धीवर येत नाही तोवर आपण काहीच करू शकणार नाही. तिचा डाव तिच्यावरच उलटणार आहे. काय तिला तोऱ्यात फिरायचं ना फिरू देत. हा आपला छोटा पोलीसच मेनकाचा सगळा डाव उघडा पाडणार आहे. तिचं सगळं पितळ उघडं करेल बघा तुम्ही. फक्त सगळ्यांनी थोडा धीर धरा. ओके ओके ताई, तुम्ही या घरी, आम्ही सगळे वाट बघतोय. हो ठेवते. काय? अक्षराला समज माहित आहे? होय माहिती. ना आपण ना हिंगलत कुणाला. अगं ते तुझं झालं. बरं अक्षराने घरात कुणाला सांगितलंय का? नाही माहित. आणि सांगितलं असतं तर आता पतूर हंगामा नसता झाला का? आणि तसं बी ती फक्त अंदाज लावू शकते, कारण तिच्याकडे पुरावं काही नाहीत. आणि जोपर्यंत ती पुरावं शोधत नाही ना तो पतूर ती काय बी नाही करू शकत. नाही, ती करू शकते. ती अक्षरा हाय, ती काही बी करू शकते. हाड
ती काय बी नाही करू शकणार. आता तिला शौर्याची काळजी लागून राहिली, त्यामुळे ती त्याला शोधण्यात गुंग आहे. आणि तो काय तिला सापडणार नाही. बघा मामी, काय कळलं का हो तुम्हाला? काय बी करा, पण शौर्याला हुडकून आणा म्हणा. तोच येऊन सांगेल की त्याची आत्या निर्दोष आहे, तिनं काय बी केलेलं नाही म्हणून. मेनका, तू कशा पायी समजा स्वतःवर ओढून घेतेस ग? मी तुला एकदा सांगितलंय ना, मी तुझ्या मागं खमकी उभी आहे. वय आई, पण अक्षरताई कशी बोलली बघितलं ना हो तुम्ही. जीवाला नाही का लागणार सांगा बर? मी असं करीन? माझ्या सख्या भाच्यासोबत मी असं वागीन का? मेनका, तू ह्यो समजा विचार बाजूला ठेव बरं. हे बघ, आज रथसप्तमीचा दिवस आहे, आपल्या देवी आईचा दिवस आहे आज. आपण तिच्या पायाशी गारानं घालूया, आपल्या शौर्याला लवकरात लवकर आणि सुखरूप घरला परत आण. आत्या आत्या, निर्मला आत्या. शौर्य सापडलाय, सुंदर घरी घेऊन आलाय त्याला. अरे काय सांगतोयस काय? देवी आईच पावली म्हणायची. मेनका, चल आपण शौर्याला भेटायला जाऊ.